हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं वैशाली किचनमध्ये। तर आजची आपली रेसिपी आहे दह्याची कढी। अगदी झटपट होणारी आणि चटपटीत लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारी। तर यासाठी मी घेतलेलं आहे अर्ध वाटी आंबट दही। यासाठी घेतलेलं आहे मी लसूण, मिरची, शेंगदाणे 1 चम्मच, अर्धा चम्मच अख्खे धने। सर्वप्रथम आपण धने, शेंगदाणे, मिरची आणि लसूण 2 ते 3 मिनिटं भाजून घेऊ। आपले धने, शेंगदाणे भाजून झालेले आहे। आता हे मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ। बघू शकता हे वाटण बारीक झालेलं आहे। आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी अर्ध वाटी दही आणि त्यामध्ये 1 चम्मच बेसन हे बारीक करून घेणार। एकदम सॉफ्ट अशी कढी होते। इकडे गंज ठेवलेला आहे मी गॅसवर। यामध्ये 1 चम्मच तेल घालायचं। तेल गरम झालेलं आहे। आता यामध्ये फोडणीसाठी जिरं, मोहरी, 2-3 मेथीचे दाणे, कढीपत्ता पण पाहिजे पण माझ्याकडे अवेलेबल नव्हता। त्यानंतर हे वाटण टाकायचं आहे। त्यानंतर यामध्ये आपण हे दही घालूया आणि याच्यामध्ये पाणी। दही आंबट असल्यामुळे पाणी थोडं जास्त घातलेलं आहे। यामध्ये थोडी हळद, चवीनुसार मीठ। त्यानंतर या कढीला कमीत कमी 5 ते 6 उकळ्या येऊ द्यायच्या। अगदी झटपट आणि लवकर होणारी कढी आहे ही। ताकाच्या कढीपेक्षा दह्याची कढी खूप छान लागते। बघू शकता आपली कढी तयार। तर यामध्ये कोथिंबीर टाकणार। ही गरम गरम कढी भातासोबत, खिचडीसोबत खूप छान लागते। रेसिपी आवडली असल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। या मग सर्वांनी गरमागरम दह्याची कढी घ्यायला। बाय बाय।